हॅलो गाईज. मी प्रतीक डोरे आणि मी आलो आहे माझ्या फॅमिलीला घेऊन गणपतीपुळ्याला. सो दिस इज माय सेकंड टाइम ॲट गणपतीपुळे. मी ॲक्च्युली पुण्यात राहतो आणि मे बी माझी ही 10वी-11वी वेळ असेल कोकणात ट्रॅव्हलिंगला यायची. मला ॲक्च्युली कोकण खूप आवडतं. इथले बीचेस खूप क्लीन आहेत, जे खूप सुंदर आहे एक्सपिरियन्स करायला. तुम्ही 2 दिवस 3 दिवस फॅमिलीला घेऊन येण्यासाठी खूप सारे प्लेसेस आहेत, खूप सारे बीचेस आहेत, विच इज व्हेरी क्लीन, व्हेरी सिनिक व्ह्यूज. म्हणजे सेम असे असे व्ह्यूज मला ॲक्च्युली कधी गोव्यात पण नाही भेटलेत. मी गोव्यात ऑलमोस्ट 4-5 टाइम्स गेलेत. ऑलमोस्ट एव्हरी इयर मी गोव्यात पण जातो. मी गोकर्णाला गेलो आहे, ओम बीचला वगैरे. बट मला नेमका एकच प्रश्न आहे की मला कोकणात यायला नेहमी खूप स्ट्रगल करायला लागतं रस्त्यामध्ये. आम्ही गणपतीपुळ्यात 2 दिवसापासून फिरतो, पण मला एक व्यवस्थित रस्ता दिसता नाही गावामध्ये स्पेशली, किंवा कुठलाच व्यवस्थित रस्ता नाही. इथे इंटरनेट नाही आहे बिलकुल, पण 2 दिवसापासून इंटरनेट बिलकुलच चालत नाही. त्यासोबतच मी कधी कोकणाची अशी टीव्हीवर म्हणा किंवा कुठे अशी गव्हर्नमेंट कडून रन केलेली ऍड बघितली. मला मला कळत नाहीये की आपण कधी ऍड्स का करत नाही कोकणाच्या, म्हणजे कधी प्रमोट का करत नाही ऍज अ गव्हर्नमेंट. आपल्याकडे एवढं पोटेन्शियल आहे टुरिझमसाठी जे आपण प्रमोट करायला पाहिजे. पण मला असं कधी करताना म्हणजे मी कधीच बघितलं नाही. कोकण माहिती आहे, पण पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना कोकण ऍक्च्युली माहिती. वेराज जे लोक विदर्भात राहत असतील, मराठवाड्यात, त्या लोकांना फारसं असं एवढं ऐकले त्यांनी कधीतरी काहीतरी थोडंसं ऐकलं असेल, तर ते लोक फारसे ट्रॅव्हल करत नाही. बिकॉज आय बिलॉंग फ्रॉम विदर्भ बेसिकली, दो आय लिव्ह इन पुणे. किंवा विदर्भच म्हणण्यापेक्षा मला वाटतं आपल्याकडे खूप पोटेन्शियल आहे. आपण अख्ख्या भारतभरात त्याचं प्रमोशन करायला पाहिजे, जसं गुजरात गव्हर्नमेंट करतं म्हणा, किंवा ज्यावेळी केरला गव्हर्नमेंट त्यांचं टुरिझमला प्रमोट करतं, तसं आपण का करत नाही, हा माझा नेमका प्रश्न आहे. सो आपण गव्हर्नमेंट, आपलं टुरिझम इंडस्ट्री फॉर शुअर असणार आहे, टुरिझम मिनिस्ट्री असणार आहे. सो त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे स्टेप्स. आणि इथले रस्ते जे जे ॲटलिस्ट हाय टुरिझम स्पॉट हायलाईट करून त्यांनी यावर काम करायला पाहिजे, त्यांना प्रमोट केलं पाहिजे. त्याने आपली टुरिझम इंडस्ट्री वाढेल आणि विथ दॅट या लोकांचं लाईफस्टाईल वाढेल म्हणा, किंवा ओव्हरऑल सगळं ग्रो होईल, इकॉनॉमी ग्रो होईल महाराष्ट्राची. सो डू लुक अप टू इट. आणि मे बी आपण जगभरात पण प्रसिद्ध होऊ आपले प्लेसेस. So yeah, that's my humble suggestion to government. They should work on this, and this should be, at least roads and internet connectivity should be sorted for the tourists. Those are coming. So yeah, thank you so much. So that was just my thought, and I want you guys to work. If anyone from government is looking for this video, please work on this, guys. Thank you.